I hope you are doing well too. Take care. काय आले आले सुरू काय? अरे माझ्याच बाबांना टेप लावलीस आल्या आल्या. काय केलं मी? तुझं आणि कॅलिग्राफीचा काय संबंध आहे रे? अरे तुझं अक्षर पाहिल्यानंतर ते इंग्लिश आहे, तामिळ आहे की चायनीज आहे हे ओळखायला आधी 5 मिनिटं जातात. लुक आधी कुठल्याही माणसाशी आपली ओळख होण्यासाठी त्याची आणि आपली वेवलेंथ जुळणं महत्वाचं असतं. कुणाशीही बोलताना मी पहिल्यांदा त्याचं आणि माझं स्टेशन ऍडजस्ट करतो. आणि मग त्यासाठी कधी मी कॅलिग्राफीमध्ये इंटरेस्ट घेणारा असतो, कधी विवियन रिचर्ड्सचा फॅन असतो आणि कोणासाठी तर आईस हॉकीच्या मॅचेस न चुकता बघणारा असतो. इट्स जस्ट अबाउट वेवलेंथ मॅन. माणसांच्या आवडीचे विषय बोलले ना की ते खुलतात रे, मनापासून खुलतात. तू एकदा पकडला गेलास ना. नो चान्स. आजपर्यंतचा तरी ट्रॅक रेकॉर्ड एकदम क्लिअर आहे. आणि हे जे काही आहे ना ते फक्त माणसांच्या मनावर टिंग टॉंग एवढंच करण्यासाठी. एकदा का मनात एंट्री मिळाली की मग यारी दोस्ती. आय सी. म्हणजे सुरुवातीला आपण माझ्या बाबतीत सुद्धा हाच रूल. नो नो, दॅट वॉज जेन्युइन. तुला आठवतं ना आपली ओळख कशी झाली होती ते? मोहम्मद रफीची ट्यून लावली होतीस मोबाईलवर. ओ येस. कुठलं बरं ते गाणं होतं? पुकारता चला हूं मैं. पुकारता चला हूं मैं. वाह रफी साहब वाह, क्या बात है. शुक्रिया शुक्रिया. मी त्या गॅब्रियलशी भांडत होतो आणि तुझी ट्यून कानावर पडली. डायरेक्ट रफीचं गाणं. आणि जर त्यानंतर आपली दोस्ती झाली नसती तरच नवल होतं. We have come a long way, isn't it? Is it? I think we still have to go a long way. ओके बडी, आज रात्री तू आणि मी बाहेर जातोय. बॉयज नाईट आउट. खूप गोष्टींचं एक्सप्लेनेशन हवंय मला. डूड, मला माहिती आहे रे. ऑफकोर्स. पण वहिनी वहिनी वहिनी, आज मी तुमच्या नवऱ्याला बाहेर घेऊन जाणार आहे रात्री. उशिरा आणून सोडीन परत. एनी ऑब्जेक्शन? नाही, काहीच नाही. झालं? स्वप्नील भाऊजी. ए प्लीज, तू हे भाऊजी भाऊजी म्हणणं बंद कर. काय स्वप्नील भाऊजी? सरळ स्वप्नील म्हणणार. अरे स्वप्नील, ए स्वप्नील. अरे वेड्या, आपल्याकडे ना रेहमान भाऊजी असतात, स्टीव्ह भाऊजी पण असतात. ओके ओके. एनिवे, हे बघ, त्यांचा भाऊजी पण त्यांना मुबारक. मी स्वप्नील ठीक आहे. ओके वहिनी. मग मी सुद्धा शुभ्राच ठीक आहे. ए शुभ्रा, अगं शुभ्रा. ओके, मला काही प्रॉब्लेम नाही. दे. Anything wrong? तो प्रसाद होता. So? देवावर विश्वास नाहीये तुझा? नाही. तरीही प्रसाद असा कधीच खाऊ नये. ओके, नेक्स्ट टाइम. म्हणजे तुझ्या समोर तरी. शुभ्रा, लिसन. तू प्रसाद म्हणून दिलास, मी गोड म्हणून खाल्ला. तू खुश, मी खुश, आधी खुश.
आपण म्हणजे देवाकडे दुसरं काय मागतो? हा, लेट एव्हरीवन बी हॅपी. कळेल, चल कळेल. वेलकम टू इंडिया. थँक्यू. सुंदर तनुला. कसं वाटलं? अप्रतिम झाला होता. मी 2 वडे जास्तच खाल्ला. आमरस म्हणजे तुझ्या हाताला जी आमरस नाही हो. तो मग काय? तुम्ही पण ना. तो स्वप्नील कसा वाटला? आता हा स्वप्नील कोण? अच्छा अच्छा अच्छा, तो आधीचा जो मित्र आलाय तो. हो. बरं म्हणजे मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा आहे. उथळ वाटलं नाही. तो मॅनस वगैरे आहेत. बरं बरा नाही, चांगलाच आहे तो. किती लगेच सगळ्यांच्यात मिसळला. अगदी घरच्यासारखा होऊन गेला होता. अशी लगेच मिसळणारी जी माणसं असतात ना, तशी लगेच विसरली पण जातात. लक्षात ठेवून. तुम्ही ना कुणाबद्दल कधी चांगलं बोलूच नका. आता मी काय बोललो मला सांग. आणि मला एक सांग, असं ताबडतोब अर्जंटली मत बनवणं हे काय गरजेचं आहे का आता? कळलं माझं लक्षण. कुठून हा विषय काढला मी? एक मिनिट बस काय, रागवते काय लगेच? तुला खूपच आवडलेलं दिसतोय. हो, आवडला. आणि चांगल्याला चांगलं म्हणण्यासाठी मला वाट बघत बसावं लागत नाही. एक्सक्यूज मी, तुमचा काही हिडन अजेंडा नाहीये ना? मला काही दुसरे उद्योग नाही आहेत वाटतं. हसताय काय तुम्ही? झोपा आता. सकाळी लवकर उठून जायचंय ना पुण्याला? अरे हो. बर, मी काय म्हणते, मी नाही आले उद्या पुण्याला तर चालेल का? का? अहो आता घरात पाहुणा आहे म्हटल्यावर तुम्ही आणि प्रिया जा ना. पाहुणा आले नाही का घरी? मग बरोबर. शिवाय तो लग्नाळू आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच विषयाकडे जाणार असाल ना तर मी. अगं ये तू चिडते कशाला मला कळत नाही. शांत राहा की जरा. नाही म्हणजे मला तसं हिला सांगून ठेवायला पाहिजे ना प्रियाला. काय सावध करायला नको तिला की अबा संभाळ, पुढच्या अनेक रात्री वैऱ्याच्या आहेत म्हणून. मला ना तुमच्याशी काही बोलायचंच नाहीये. अगं वसुधा, तुला मस्करी कळत नाही का गे? चिडते काय लगेच? I guess it's too late. Catch you tomorrow, man. Good night. आला तुम्ही? खूप उशीर झाला ना? हो, 3:15 झाले असतील. बसा, मी ताटं घेते. सॉरी मी काल तो खूप महिन्यांनी भेटलो म्हणून जेवलो आम्ही. तू जेवली? हो. गुड. खूप थकला आहात तुम्ही. झोपा जा. दारू पिऊन आलात तुम्ही? हो, थोडीशी.
तुला काय प्रॉब्लेम नाही ना? नाही, गुड. मला माहित नव्हतं. तुला माझ्याबद्दल कशी माहिती असणार? माहिती असायला आपण एकत्र राहतो कुठे? आय मीन नवरा बायको सारखे आपण एकत्र राहतो कुठे? हे शुभ्रा, आपण ना ते सिनेमातले हिरो हिरोईन असतात ना त्यांच्यासारखं राहतो. खोटं खोटं जगाला दाखवायला. सिनेमात कसं हिरो हिरोईन एकत्र येतात, गप्पा मारतात, गाणी म्हणतात, काम झालं की दोघेही वेगळे. आदिनाथ प्लीज, खूप रात्र झाली. शुभ्रा, रात्रच तर असते. नवरा बायकोंनी एकमेकांच्या सहवासात घालवायला, एकमेकांच्या मिठीत घालवायला. आदिनाथ प्लीज, नको. का नको शुभ्रा? का नको? आपलं लग्न झालंय ना, तू माझी बायको आहेस. आपण आदिनाथ प्लीज नको. आपण उद्या सकाळी. आदिनाथ नको प्लीज. शुभ्रा ऐक मग. शुभ्रा, आदिनाथ. शुभ्रा मी तुला काय सांगतोय ते नीट ऐक. नाही आदिनाथ, आदिनाथ नाही, नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा दे लवकर, उशीर होतोय. बाळा, आज संध्याकाळी लवकर यायचं हं घरी. का ग, काय विशेष? विशेष म्हणजे निखिल येतोय ना आज. मग मी काय त्याच्यासाठी स्वागत गीत म्हणायला उभा राहू दारात? व्हेरी फनी. आज संध्याकाळी आपण तिघं डिनरला चाललोय. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. और रादर तुम्हा दोघांना एकमेकांशी काहीतरी बोलायचंय, राईट? हे सगळं आजच? हो, आजच. मला एक मीटिंग आहे महत्वाची. मग कॅन्सल कर. नथिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन दिस. हे बघ बाळ, तुम्हा दोघांमधले वाद लवकरात लवकर संपायलाच हवेत. मला ते मान्य आहे, पण हे सगळं आज करायच्या ऐवजी आपण उद्या केलं तर. उद्या कोणी पाहिलं रे? मोरोवर उद्या उद्या करता करता तुम्ही खूप वर्ष वाया घालवली आता. नथिंग डुईंग. मी निखिलला सुद्धा सांगणार आहे. आय गिव्ह यू टाइम टिल से 8 o'clock. 8च्या टोल्याला तुम्हाला इथे हवास म्हणजे हवास. बघू. बघू नाही, हवास. गजानन, हे राहू दे. उदबत्तीचा आणखी एक पुडा लागेल. जापळ लवकर घेऊन ये. अरे बळवंत, अरे रेगे. आणि हे काय, शास्त्री सर कुठे आहेत? अजून नाही आले? अरे उतरलेत पुण्यात, कोणत्याही क्षणी पोहोचतील. बरं ठीक आहे, तू बस, मी 2 मिनिटात आलो. माझी काय मदत? नाही काय नको, तू शांतपणे बस, मी येतो 2 मिनिटात. अरे तू एकटा कुठे कुठे? अरे बस आहे तू, मी आलोच. अरे नमस्कार. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. या या. नमस्कार. नमस्कार. काय रेगे सर? बोला. तुम्ही आतमध्ये चिंता नाही काही. वा फाटक सर, तुम्ही एकदम थाटमाट उडवून दिले. अहो कुठे काय, कितीही प्लॅनिंग केलं तरी शेवटी काही ना काहीतरी राहून जात. ते तर आहेच. सर, काही जवळची 2 माणसं येणार आहेत. ते आले की आपण सुरुवात करूया. अहो सर, आपण दोघंही यजमान आहोत. आपण एकमेकांची सरबराई करायचं काही कारण नाहीये. ऑन द कॉन्ट्री, माझ्यासाठी काही काम असेल तर सांगा, मी करायला तयार आहे ना. नाही, त्याची काय आवश्यकता नाही सर, तुम्ही बसून घ्या. बा ठीक आहे, प्रिया बस. आदिनाथ, निघाला तुम्ही? मला सांगितलं सुद्धा नाही. लवकर जायचं होतं तर मी तुम्हाला नाश्ता देऊन मग आंघोळीला गेले असते. मला जर तू नाश्ता दिला नाहीस तरी या घरात नाश्ता मिळतो. काल रात्री जे काही झालं त्याबद्दल. बस, मला त्याबद्दल आणखी काही बोलायचं नाही. तसं नाही, बाहेर कामासाठी जात आहे. डोक्यात राग घालून जाऊ नका. आता हे सुद्धा तूच मला सांगणार? हे बघ शुभ्रा, मी तुझ्यासारखा दैवी शक्ती वगैरे घेऊन जन्माला आलेला माणूस नाहीये. मी सरळ साधा माणूस आहे.
रात्री तुम्हाला लांब ढकलणार आणि दिवसा आपुलकी दाखवणार, आणि हे सगळं मी हसत खेळत एक्सेप्ट करायचं, हे नाही होऊ शकत. तुझी नाटकं लवकरात लवकर बंद केलीस ना ते जास्त बरं होईल. मग काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, हरकत नाही. काय रे? ते गेस्ट आले. आले का? बर. या सर. नमस्कार. नमस्कार. शास्त्री सर, ज्यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे, ज्यांच्या पाठिंब्यामुळे मी हे सगळं यश मिळवलं, ते हे यशवंतराव सरंजामे. काय भाऊजी तुम्ही माझ्यापेक्षा कितीतरी मोठा माणूस तुमच्या पाठीशी आहे. आम्ही कोण? काय शास्त्री साहेब, ओळख आहे ना? निखिल, सो कशी झाली तुझी रायगडची स्वारी? काय रे, बोलायचं नाहीये माझ्याशी? निखिल, कधी आलास? हा आत्ताच. बरं, जाम भूक लागली. माहित होतं मला, म्हणून मी सारखा तुझा फोन ट्राय करत होते. फोन बंद आहे का तुझा? हो, मी चार्ज करायला विसरलोय. ठीक आहे, फ्रेश होऊन ये पटकन. मी तुझ्यासाठी गरम गरम पोहे बनवते. या. ओके. या. आणखी एक महत्वाची गोष्ट, आज कुठेही बाहेर जायचं नाही. म्हणजे नाही, घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. नाही. नथिंग डुईंग. इतके दिवस मित्रांबरोबर फिरून आलायस ना, आता निदान एक दिवस तरी आम्हाला दे की. ओके, मला ही कैद मान्य आहे. अच्छा, पण मला फक्त एका तासासाठी पॅरोल हवाय. प्रियाला भेटायचं. तर प्रियाकडे काय काम आहे तुझं? अगं अर्जंट काम आहे खरंच. फक्त 1 तास. हा गेलो हा आलो. आणि गाडी घेऊन गेलो तर. हो, म्हणजे गाडी सुद्धा पाहिजे. हा, मी लवकर परत यायला हवा असेल तर मग. बरं, जा फ्रेश होऊन ये जा. ओके. फुले खा. आपण निघायचं का? कुठे? कुठे म्हणजे काय, घरं बघायला जायचंय ना? हां हां, ते मी ती थोडा प्लॅन चेंज केला. हे काय? एजंटचा फोन आला होता, म्हणाला आज नका येऊ तुम्ही. इनफॅक्ट एक नवीन जागा बघून ठेवली जोगेश्वरीला, कदाचित स्वस्तही पडेल. मी जाऊन एकटी बघून येते. ओके. निखिलला घेऊन जाऊ इफ यू डोंट माइंड. व्हाय शुड आय माइंड? नाही, पण मगाशी तूच म्हणालीस ना की आता कुठेही बाहेर जायचं नाही वगैरे. ते असंच कर, फक्त दुपारी जाऊन ये. संध्याकाळी आय हॅव सम प्लॅन्स. ओके. ओके.